लढत विनर टीम विपक्ष केव्हा आहे। मैदानाच्या आतमध्ये जर का हरिग्राम संघ जिंकून पुढे गेला तर आणखीन मजा येईल मॅच मध्ये। धाकटा खांदा संघ जिंकला तरी देखील मजा येईल, कारण हे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे त्याच धाटणीचे आहेत। त्यामुळे चांगली लढत तुम्हाला यानंतर देखील पाहायला मिळेल। पुढच्या लढतीमध्ये सुदाम नाईक ला आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये समोर खेळाडू आहे, त्या ठिकाणी राज जाधव। शेवटचे 6 बॉल 11चं समीकरण आहे या मॅच मध्ये। पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल दिशा दिली, फक्त स्लॅश केला बॉलला, शॉट गली क्षेत्राकडे बॉल फील्ड झाला, सिंगल घेत असताना एंड बदललाय। अंतिम 5 बॉल विजयासाठी आता 10 धाबा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलेत। 5-10 पर बॉल मागे 200च्या स्ट्राईकने 2 धाबा हे बनवावे लागतील। बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय हरिग्राम टीमला विजयासाठी तर एका बाजूला कतर जास्तीत जास्त डॉट बॉल किंबहुना विकेट टेकिंग गोलंदाजी सुदाम नाईकला करावी लागेल। सुदामकडे पाहिलं की बघा अगदी कमी उंचीचा खेळाडू आहे, पण तो गुणवत्ता कौशल्य नैपुण्य हे त्याच्यामध्ये ठासून भरले असा एक दमदार खेळाडू या षटकामध्ये कमबॅक करेल का याची चर्चा। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व नानाशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समेत काँग्रेसचे दमदार नेतृत्व या स्पर्धेवर्तनाचा गावाच्या सर्वांगीण विकासाचा ते बब्बन केनी साहेब सरचिटणीस पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आज गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आणि तालुका प्रमुख चषक बिंदासभाई टोमरे आणि सुकेशभाई भोपी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। मान्यवरांचं आगमन आपण पाहता ऑन स्क्रीन, सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी स्पर्धेची शोभा वाढवत असताना तसेच राजेश आगलाबे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत। अंतिम 5 बॉल आणि 9 धावा अंडर 19चा हा खेळाडू आहे सुदाम नाईक। त्याच्यामध्ये विश्वास दाखवला संघ नायकाने, षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली। आज खरं टीम मध्ये अजय नाईक सारखा गोलंदाज नाही आहे, त्यामुळे सुदाम मध्ये जबाबदारी आली। समोर फलंदाज आपण पाहताय रोहित घरत, यावेळेला फिरून मारला बॉलला, उंची घेतली स्क्वेअर लेग मध्ये, बॉलच्या खाली फिडर पोहोचेल का, पोहोचलाय पण तो बॉलने गाठली सीमा रेषा आणि प्रेक्षकांचा इशाराला पंचारकोळ देखील निर्णय येईल लवकरच। या चेक करूया आपण ऑन स्क्रीन। प्रेक्षक सांगतात चौकार आहे, परंतु तरी देखील चेक केलं जाईल। एकवेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी हा फटका खरं तर हरिग्राम संघाला मोमेंटम देणार राहील। जर चौकार आला किंवा षटकार जरी आला, धाबा आल्या, या धाबा फार महत्वाच्या। बाउंड्री घोषित केले, 4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या आणि इथे मात्र कमबॅक हरिग्राम संघाचं फक्त दिशा दिली। शरीरावरचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्याच्यामध्ये आपण पहिला पूल करत असताना प्रॉपर टायमिंग नव्हतं तरी देखील 4 धाबा घेऊन गेले मैदानाच्या आतमध्ये रोहित गरत हे फलंदाज। शेवटचे बॉल 4 विजयासाठी 5चं समीकरण, 4 बॉल 5चं समीकरण। जर का सामना बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल। कदा जयसर हे दुर्मिळ झालं नाईट स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर पहिल्यांदा आपण पाहताय या स्पर्धेमध्ये। हे खरं तर आयोजन आहे सुकेश भोपी, अक्षय मस्कर, एवन जोडी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं। सुपर ओव्हर खेळवली जाईल। वन्स अगेन पुण्याला शफल झाले, ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेग मधला फिल्डर धावून आला, बॉल खाली, सेकंडचा कॉल, 2 धावा होतील का, कलेक्शन चांगला आहे, चेक केलं जाईल। एस टीबी अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय। अगदी आपण पहिला क्रुशल डिसिजन राहील या मॅच मधला। जर का इथे विकेट मारला तर पुन्हा एकदा कमबॅक होईल धाकटा खांदा संघाचा आणि जर का रन कंप्लीट झाली तर दबाव राहील धाकटा खांदा संघावरती। रन बॉल इक्वेशन आहे, 4 बॉल 5 होत्या, जर धावा मिळाला 2 तर मात्र आपण पहिला 3 बॉल 3चं समीकरण, जर का धाव मिळाली 1 तर मात्र फ्रेश बॅटर मैदानामध्ये येईल आणि 3 बॉल 4चं समीकरण तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। जर तर प्रेडिक्शन तर रोशन बघा सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल। सुपर ओव्हर जरी सेम झाला तर मात्र फ्रेश टॉस केला जाईल। बघा श्री मलंगड स्पोर्ट क्रिकेट संघ वावंजे कॅप्टन आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण शेवटचे काही चेंडू या ओव्हर्स मध्ये शिल्लक राहील, त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो आपणास की आपला निर्णय फक्त आमच्यापर्यंत परेशभाई फील्डिंग। चला परेशभाई यांना विनंती करतो, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आपण यावं की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 1 लाख रुपयाच्या ठिकाणी योगदान लाभलंय त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करतो। आणि सध्याच्या घडीमध्ये बन्नाट फॉर्म मध्ये हा संघ शिवलंगर स्पोर्ट्स 11 वावंजे आणि एकीकडे आपण नावडे क्रिकेट संघ पाहतो। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे टीम श्री मलंगड स्पोर्ट्स 11 वावंजे क्रिकेट संघाने। जशी ही मॅच संपेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या। पुन्हा एकदा कमबॅक मैदानामध्ये करतो धाकटा खांदा संघ। रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला रोहित घरतचा, आता फ्रेश बॅटर मैदानाकडे चाललाय। 3 बॉल 4चं समीकरण, नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय विशाल भोपी। हा खेळाडू आपण पाहता मैदानाकडे चाललाय। आमचे समालोचक मित्र वैभव भोपी, शुभम त्यांचा आम्ही आवाजावर उल्लेख करू, याच गावाला ते बिलॉंग करतात। चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं, पण हा सामना आता रफ अँड टफ झालाय, हाय व्होल्टेज ड्रामा। शेवटच्या क्षणापर्यंत हा संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। आणि सुदाम नाईक क्या बात आहे, मूर्ती लहान कीर्तिमान कामगिरी। बघा इथे एक महत्त्वाची सूचना राहील,
या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडावे लागतील. स्ट्राईक रोटेशनसाठी किंबहुना रनसाठी तुम्हाला दोन्ही एंड हे सोडावे लागतील. त्या ठिकाणी पंच देखील तुम्हाला वॉर्न करतील. त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि टाइमपास कमी करा. यस, हा महत्वाचा निर्णय. 3 बॉल 4. वॉट अ मॅच. सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. अतितडीची आता ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करता. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 हे दमदार पर्व, ज्यावर आहे तमाम रायगड वासियांना गर्व. असं हे आयोजन आणि नियोजन आपण सध्या मैदानामध्ये पाहता. 2 टू व्हीलर बाईक, 4 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये पाहता. आकर्षक ट्रॉफी देखील तुम्हाला मंचासमोर पाहायला मिळतील आणि प्रत्येक रात्रीमध्ये भरपूर पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला विशाल भोपी. 3 बॉल 4 असं हे समीकरण या मॅच मध्ये आहे. सुदाम नाईकचा पुढचा बॉल स्विंग आणि मिस. आणि यावेळेला आपण पाहताय पंच सांगतील तो निर्णय अंतिम असेल. स्ट्राईक रोटेट नसताना मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तेच मैदानामध्ये घडलंय. पहिल्यांदा अनाउन्समेंट केली, सूचना दिली. आता दबाव फलंदाजावरती. 2 बॉल 4. क्या बात आहे. सुदाम नाईक अंडर 19चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि कमबॅक करून देतो आपल्या धाकटा कांदा संघाला. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती नक्कीच राहील. सर्व सिनियर खेळाडू त्याच्या अवतीभोवती आले. हा सामना कसा वाचवता येईल, हा सामना कसा जिंकता येईल, ही चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली आहे. 2 मध्ये 4चं समीकरण या मॅच मध्ये. एक मोठा फटका घडल्याचा नियम नाहीये. अनिश्चित दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आणि या मैदानाच्या आतमध्ये आता क्रिकेटचा रोमांचक थरार सध्या तुम्ही अनुभवताय. धाकटा कांदा विपक्ष हरिग्राम या 2 टीमच्या दरम्यान. पनवेल शहराच्या अगदी आसमोर विशाल भोपी. पहिला डॉट बॉल त्याने फेस केलाय. दुसऱ्या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट येईल का? सुदाम नाईक आपली गुणवत्ता सिद्ध करेल का? मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. याही वेळेला पायात टाकला बॉल. हलक्यात स्विपचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली. सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण फिल्डिंग लावून घ्या. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी या डावामध्ये सुदाम नाईकने केली आहे. हौसला कर लिया जब ऊंची उड़ान का, हौसला कर लिया जब ऊंची उड़ान का, तो फिजूल है कद नापना आसमान का. या मॅच मध्ये खरं तर उंच उडायचा, हा सामना जिंकायचा दोन्ही टीमला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 2 धाबा आल्या तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्या. 1 चेंडू 3 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये हिरोबाने संध्या राजला तर मैदानाच्या आतमध्ये हिरोबाने संध्या सुदाम नाईकला. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या दोन्ही संघासाठी. शेवटचा 1 बॉल आणि 3 धाबा. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये बॉल चाललाय. सीमारेषा पार विजयाचा जल्लोष साजरा करतो मैदानामध्ये हरिग्राम संघ. क्या बात आहे. वेल प्लेड हरिग्राम टीम. हार्ड लक. हरिग्राम विरुद्ध केवाले अशी सुपर 12ची आता लढत पाहायला मिळेल. कारण दोन्ही गावाचा ग्रामदैवत जर आपण पाहिलात तर वागेश्वर. म्हणजे आता आपल्याला हरिग्राम विरुद्ध केवाले ही सुपर 12ची मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. तत्पूर्वी 40+ वाबंजे विरुद्ध नावडे. सुभाष भाई आपला निर्णय फिल्डिंग ना भाऊ, आपला निर्णय फिल्डिंग. चला आपण क्षेत्रशिखर